नमस्कार. आज मी तांदळाची भाजी बनवत आहे. तर त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. त्यात मीठ घालून ही भाजी नीट करताना फक्त त्याची पाणी घ्यायची असतात. तर भाजीचा शेंडा घ्यायचा असते. तर अशा प्रकारे भाजी नीट करून घेतली. तर त्या भाजीत असं हे काँग्रेस नावाचं एक गवत असते आणि असं पण गवत असते. चुकून जर हे काँग्रेसचं गवत ह्या भाजीत गेलं, अगदी एक कण जरी, तर पूर्ण भाजी कडू होण्याची शक्यता असते. तर नीट करताना भाजी तुम्ही व्यवस्थितच बघून नीट करा. मग ह्या तांदळा आपण ते मिठाचं पाणी घातले, त्यात ही भाजी 20 मिनिटासाठी भिजवून ठेवायची. मग 20 मिनिटासाठी भाजी स्वच्छ पाण्याखाली स्वच्छ ठेवायची. त्यातून ते 20 मिनिटाचं पाणी आहे, भरपूर ते केमिकल असल्यामुळे तुम्ही तिथं पाणी मिक्स करता आणि स्वच्छ मिक्स करा आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता एका भांड्यात कढईत तेल घालायचं. हे लसूण आहे, ते तेलात टाकायचं. जास्त लाल करायचं नाही बरं का ह्याला. ही भाज्या आता व्यवस्थित तळलेली आहे. पाण्यात आपण धुवून ठेवली की नाही, त्याला पाणी घालायचं नाही भाजीला. या नुसत्या मिठावर ही शिजते बरं का. आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होत्या, तांदळाची भाजी. तुम्ही ह्या पद्धतीने आता ही भाजी नीट करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा बरं का, मला ही माझी भाजी करायची पद्धत कशी वाटली ती. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्याला काही करायचं नाही, मंद गॅसवर हे असं करायचं एकसारखं. ह्याला का नाही हे मीठ, त्यात जरा मी काळा नमक पण घातले बरं. मला कसं मीठ आवडते तसं खायचं. जास्त मीठ खाऊच नाही बरं. पांढरे मीठ तर एकदमच थोडं खावं. स्वास्थ्यासाठी ते हानिकारक असते. असं भाजी अशी प्लेट. अशी ही चवळीची भाजी तयार होते बरं का. हे असं त्याचा हाताने तुम्ही असं केलं की बारीक व्हायला पाहिजे बरं का, म्हणजे शिजलं म्हणायचं. एकदा हे माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फारच उत्तम असतात बरं का. धन्यवाद.